मंत्री अशोक उईके यांच्या घराला घेराव घालण्यात आलेला आहे। फासे पारधी समाज बांधवांचा हा घेराव शेती घरकुल देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। आर्थिक विकास मंडळ स्थापन करण्याची मागणीही करण्यात आलेली आहे। यवतमाळमध्ये श्री दादाजी फासे पारधी समाज संघटनेच्या वतीनं पारधी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या घराला घेराव घालण्यात आला। पारधी समाज विकासापासून वंचित आहे, त्यांना शेती घरकुल देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली। फासे पारधी समाजाच्या यवतमाळ जिल्ह्यासाठी 10 कोटी रुपये आणि अमरावती जिल्ह्यासाठी 15 कोटी रुपये असे सुद्धा प्यारा तयार करून त्यांचं आदिवासी विकास विभागातले काही आदिवासी उपसचिव असेल, काही कर्मचारी असेल, ते तुच्छ नजरेचं वागणूक दिलं आणि मला 353 ची धमकी सुद्धा दिली। मला असं बोलले का इथं थांबू नका असं सुद्धा मला धमकी दिली। म्हणून आज इथे जोपर्यंत आमची मागणी आणि आमच्या ते फाईल तिथं पडलेले आहे, जोपर्यंत ते फायला क्लिअर होत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।